यस नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. क्रिएटिव्ह मॅथ्स मराठी या आपल्या लाडक्या युट्यूब चॅनलमध्ये पुन्हा एकदा तुमच्या सगळ्यांचं सहर्ष स्वागत आहे. आज आपण चर्चा करतो इयत्ता 9वी गणित भाग 2चं पहिलं प्रकरण भूमितीतील मूलभूत संबोध यातला संकीर्ण प्रश्नसंग्रह बघणार आहोत. संकीर्ण प्रश्नसंग्रह 1 वरती आज आपण चर्चा करणार आहोत. या अगोदरच्या व्हिडिओमध्ये आपण या प्रकरणातले सगळे सराव संच बघितलेले आहे. सराव संच 1.1, 1.2, 1.3 यावर चर्चा केले. त्याचबरोबर संच हे प्रकरण जे आहे गणित भाग 1चं त्यातले सुद्धा सगळे सराव संच आणि संकीर्ण प्रश्नसंग्रह बघितलेला आहे. या अगोदरच्या सगळ्या व्हिडिओच्या लिंक या व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शन मध्ये तुमच्यासोबत शेअर करतो. तुम्ही जर नसतील बघितल्या तर त्या बघून घ्या. तर जाऊयात पटकन पुढं. तर बघा मित्रांनो, पुढे जाण्याच्या अगोदर एक छोटीशी रिक्वेस्ट आहे. नवीन असाल चॅनलवर, अजूनपर्यंत चॅनल सबस्क्राईब नसेल केला तर आत्ताच आपला चॅनल सबस्क्राईब करा आणि त्या बाजूला असलेलं बेलचं बटन दाबा, जेणेकरून आम्ही अपलोड केलेल्या प्रत्येक नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन सगळ्यात अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचेल. चला जाऊयात पुढे. तर बघा, या ठिकाणी आपल्याकडे पहिला महत्त्वाचा प्रश्न आहे बहुपर्यायी प्रश्न. बरं का, बहुपर्यायी प्रश्न आहे पहिला प्रश्न. तर इथे बघा, प्रत्येक रेषाखंडाला किती मध्यबिंदू असतात? मित्रांनो, रेषाखंडाला एक आणि एकच मध्यबिंदू असतो, त्याच्यामुळे याचा ऑप्शन ए बरोबर आहे. दोन भिन्न रेषा परस्परांना छेदतात तेव्हा त्यांच्या छेदसंचात किती बिंदू असतात? बघा, ही एक रेषा आहे समजा, ही दुसरी रेषा आहे. या दोन रेषा परस्परांना छेदल्या, किती बिंदूत छेदल्या? एकाच बिंदूत. त्यांचा छेदन बिंदू जो आहे तो एकच असणार आहे, त्याच्यामुळे एकच असणार आहे छेदसंचात तो बिंदू. ठीक आहे. पुढचा आहे, तीन भिन्न बिंदूंना समाविष्ट करणाऱ्या किती रेषा असतात? आता तीन जे भिन्न बिंदू आहेत ते रेषीय आहेत की एक रेषीय माहिती नाही. तीन जर भिन्न बिंदू असतील, समजा ए बिंदू आहे, बी बिंदू आहे, सी बिंदू आहे, ते असे नैक रेषीय असतील किंवा अशा प्रकारे एका रेषेमध्ये सुद्धा हे तीन बिंदू असू शकतात. मग जर ते एका रेषेमध्ये नसतील तर 1, 2 आणि 3 रेषा जातील आणि जर एका रेषेमध्ये असतील तर एकच रेषा जाईल. म्हणजे तुमची दोन उत्तरे येऊ शकतात. 3 येऊ शकतं किंवा 1 येऊ शकतं. ओके, मग 1 किंवा 3 हे सी ऑप्शन तुमचं करेक्ट आहे. अशा प्रकारे हे 3 प्रश्न बघितले. अजून सुद्धा पुढे काही प्रश्न आहेत ते आपण बघून घेऊयात. तर बघा मित्रांनो, हा जो प्रश्न आहे बघा, की जर ए बिंदूचा निर्देशक -2 आहे आणि बी चा निर्देशक 5 आहे तर डिस्टन्स ऑफ ए बी काढा. एकदम सोपं आहे. बघा, डिस्टन्स ऑफ ए बी काढणं जास्त अवघड नाहीये, सोपं आहे. डिस्टन्स ऑफ ए बी म्हणजे काय? आपण करतो मोठ्या निर्देशकातून लहान निर्देशक वजा करतो. आता 5 आणि -2 मध्ये मोठा आकडा कुठला? 5 आहे. मग 5 मधून मला वजा करायचंय. कोणाला वजा करायचंय? -2 ला. मग 5 वजा -2 काय होईल बाबा? 5 वजा वजा अधिक 2. 5 अधिक 2 किती झालं? 7. 7 कुठे बाबा? हे बघा इकडे. झालं उत्तर. पी क्यू आर, पी डॅश क्यू डॅश आर हे तीन बिंदू एका रेषेमध्ये आहे. पी आहे, त्याच्यानंतर क्यू आहे आणि आर आहे. पी क्यू 2 आहे, पी क्यू तुमच्याकडे 2 आहे आणि पी आर 10 आहे. बघा, इथून पी आर तुमच्याकडे काय बाबा? 10 आहे. तर क्यू आर किती? आता एकदम साधी गोष्ट आहे. क्यू आर किती? आता हा पूर्ण पी आर मला दिलाय 10. 10 मधून मला क्यू आर काढायचं. मग हे 2 वजा केले, 10 मधून हा वजा केला पी क्यू, तर मला क्यू आर मिळणार आहे. पी क्यू मधून जर पी आर मधून जर मी पी क्यू वजा केला तर मला क्यू आर मिळणार आहे. पी आर 10 आहे, त्याच्यातून पी क्यू 2 वजा केले, 10 मधून 2 केले, किती राहिले? 8 राहिले. म्हणजे इथं तुमच्याकडे 8 येईल. 2 आणि 8 10 येतात, म्हणून इथं 8 येईल. 8 काय बाबा? बी ऑप्शन. आता हे पूर्ण मी सोडून दाखवत नाही. बहुपर्यायी प्रश्नामध्ये कुठलंही गणित पूर्ण सोडवायची गरज नाहीये. अशा प्रकारचा प्रश्न आला तर डायरेक्ट उत्तर लिहायचा, विषय संपला. कॅल्क्युलेशन जे आहे ते रफ मध्ये करावं लागतं. ठीक आहे. पुढे बघा, याच्यामध्ये इथं मला काय करायचं आहे? संख्या रेषेवर पी क्यू आर या तीन बिंदूंचे निर्देशक अनुक्रमे 3, -5 आणि 6 आहेत. ओके, तर खालील विधाने सत्य की असत्य हे बघायचं. आता बघा, इथं पी क्यू आर माझ्याकडे 3 बिंदू आहेत. पी क्यू आर 3 बिंदू आहेत आणि त्यांचे निर्देशक, पी चा निर्देशक 3 आहे, क्यू चा -5 आहे आणि आर चा 6 आहे. तर डिस्टन्स ऑफ पी क्यू अधिक डिस्टन्स ऑफ क्यू आर बरोबर डिस्टन्स ऑफ पी आर. हे बरोबर आहे का? ही चारही विधानं आपल्याला व्यवस्थित सिद्ध करायचं. तर पहिली गोष्ट, मी हे डिस्टन्स काढतो. डिस्टन्स ऑफ पी क्यू, हे अंतर काढून टाकू. डिस्टन्स ऑफ पी क्यू किती येईल बाबा? पी चा निर्देशक 3, क्यू चा -5. दोघांमध्ये मोठा आकडा कोण? 3 का -5? 3 हा मोठा आहे. 3 हा मोठा निर्देशक आहे, कारण धनसंख्या नेहमी मोठी असते. मग 3 वजा -5, 3 वजा वजा अधिक 5 झाले. 3 अधिक 5 किती झाले बाबा? 8. 3 अधिक 5 आपल्याकडे 8. म्हणजे तुमच्याकडे डिस्टन्स ऑफ पी क्यू बरोबर येणार 8. ओके, डिस्टन्स ऑफ पी क्यू 8. त्याच्यानंतर डिस्टन्स ऑफ क्यू आर एक काढून, क्यू आर. आता डिस्टन्स ऑफ क्यू आर काढायचा आहे. क्यू आर. आता क्यू चा निर्देशक -5, आर चा निर्देशक 6. 6 मोठे का -5? 6 मोठे. 6 मधून वजा करायचं, -5 आला. बघा, 6 वजा वजा अधिक 5, 6 आणि 5 किती झाले? 11.
म्हणजे डिस्टन्स ऑफ क्यू आर बरोबर किती बाबा तुमच्याकडे आलं 11 आलं, डिस्टन्स ऑफ क्यू आर 11. आता तिसरा आला डिस्टन्स ऑफ पी आर, डिस्टन्स ऑफ पी आर काढून बरं का, क्यू आर नंतर डिस्टन्स ऑफ पी आर. आता इथं बघा पी चा निर्देशक 3 आणि आर चा 6. 3 मोठा का 6 मोठा? 6 मोठे. 6 मधून वजा करा 3 आला. मग डिस्टन्स ऑफ पी आर किती आलं बाबा? 3 आलं. 6तून 3 गेले 3 झालं. या तिन्ही अंतर या ठिकाणी काढले. आता या गोष्टी सिद्ध करताना मी पहिलं बघा, चला पहिला मुद्दा बघतो. पी क्यू अधिक क्यू आर बरोबर पी आर पाहिजे. आता मला सांगा डिस्टन्स ऑफ पी आर किती आहे? डिस्टन्स ऑफ पी आर किती? पी क्यू क्यू आर पी आर 3 आहे बरोबर. याला मी नंबर 1 देतो बरोबर. आता या दोघांची बेरीज करतो, पी क्यू अधिक क्यू आर. डिस्टन्स ऑफ पी क्यू अधिक डिस्टन्स ऑफ क्यू आर. पी क्यू अधिक क्यू आर, पी क्यू अधिक क्यू आर. पी क्यू किती? 8, क्यू आर किती? 11. 8 अधिक 11, 8 अधिक 11, 8 अधिक 11 किती बाबा? 17, 19 झाले. 8 अधिक 11 आपल्याकडे झाले 19. याला नंबर द्या 2. आता मला सांगा 1 व 2 वरून, 1 व 2 वरून ही दोन्ही विधानं सारखी दिसतात का? बरोबर दिसतात का? नाही दिसत. 1 व 2 वरून डिस्टन्स ऑफ 1 व 2 वरून लक्षात येतं डिस्टन्स ऑफ पी क्यू अधिक डिस्टन्स ऑफ क्यू आर इज नॉट इक्वल टू डिस्टन्स ऑफ पी आर. बरोबर ना. या ठिकाणी तुमच्या लक्षात येतं की पी क्यू अधिक क्यू आर हे पी आरच्या सारखं नाहीये, हे बरोबर नाहीये. मग हे विधान सत्य आहे का तुमचं? असत्य. म्हणून तुम्ही लिहायचं डिस्टन्स ऑफ पी क्यू अधिक डिस्टन्स ऑफ क्यू आर बरोबर डिस्टन्स ऑफ पी आर. हे विधान असत्य आहे. हे विधान असत्य आहे. विधान असत्य आहे असं आपण या ठिकाणी सांगू शकतो. एकदम सोपा प्रश्न आहे. तर अशा प्रकारे आपल्याला सांगायचंय की हे विधान सत्य आहे की असत्य. सगळ्यांना व्यवस्थित स्पष्ट दिसतंय का? ओके, यस. तर बघा आता पुढचा प्रश्न बघू. यासाठी मला हे रफ करावं लागणार. ठीक आहे. सगळे प्रश्न आपल्याला नीट बघायचे आहेत. हे समजलं असेल तर स्क्रीनशॉट घ्या किंवा व्हिडिओला पॉज करून तुम्ही लिहून घ्या. आता पुढचा मुद्दा बघू याच्यामधला. पुढचा बघा प्रश्न काय? सगळे अशाच प्रकारे आपल्याला या ठिकाणी सिद्ध करायचे आहेत. दुसरा काय बाबा? पी आर अधिक आर क्यू बरोबर पी क्यू आहे का? मग आता दुसरा मुद्दा आपण काय करू? डिस्टन्स ऑफ पी क्यू पहिलं काढा. डिस्टन्स ऑफ पी क्यू किती? कुठे गेला बाबा? पी क्यू. पी क्यू बरोबर 8 आहे बरोबर. आता या दोघांची बेरीज करा. डिस्टन्स ऑफ पी आर अधिक डिस्टन्स ऑफ आर क्यू यांची बेरीज करा. पी आर अधिक आर क्यू. पी आर कुठे गेला बाबा? माझ्याकडे पी आर कुठे? 3 आहे आणि क्यू आर म्हणजे आर क्यू 11 आहे. 3 अधिक 11 बरोबर किती झाले? 14 झाले. आता हे दोन्ही सारखी आहेत का? नाहीये. म्हणून लिहायचं बाबा याला म्हणायचं 1 नंबर, याला म्हणायचं 2 नंबर. मग इथं लिहायचं विधान 1 व 2 वरून आपल्याला असं दिसतंय की बाबा डिस्टन्स ऑफ पी आर अधिक डिस्टन्स ऑफ आर क्यू इज नॉट इक्वल टू डिस्टन्स ऑफ पी क्यू. हे बरोबर नाहीये. बरोबर नाही. 1 आणि 2 वरून लक्षात येतं की हे बरोबर नाहीये. मग हे विधान सत्य आहे का असत्य? असत्य आहे. म्हणून म्हणू शकतो डिस्टन्स ऑफ पी आर अधिक डिस्टन्स ऑफ आर क्यू इज नॉट इक्वल टू डिस्टन्स ऑफ पी क्यू. हे विधान बरोबर डिस्टन्स ऑफ पी क्यू हे विधान असत्य आहे. हे विधान कसं आहे? विधान असत्य आहे. असत्य आहे. तर आपल्याला हे सगळं अशा प्रकारे चेक करायचं. हे विधान असत्य आहे असं आपण म्हणू शकतो. तर अशा प्रकारे हा प्रश्न आपल्याला सोडता येईल. फक्त काय करायचं बाबा? हे डिस्टन्स आहे पी क्यू इज इक्वल टू 8 आहे. या दोघांची बेरीज केली ती 14 आली. लक्षात आलं की बाबा हे बरोबर नाहीये. दोन्ही बाजू ज्या आहेत त्या सारख्या म्हणजे 1 आणि 2 वरून लक्षात येतं की या दोन्ही बाजू काय बाबा सारख्या नाहीयेत. पी आर अधिक आर क्यू इज नॉट इक्वल टू पी क्यू आहे. म्हणून हे जे बरोबर असलेलं जे विधान आहे ते चुकीचं आहे, असत्य आहे. आपण असं म्हणू शकतो. आता तिसरा पॉइंट बघा. त्याला पण असंच करायचं बाबा. एक विधान 1 नंबर, विधान 2 नंबर, बस बाकी काय जास्त टेन्शन नाही. आता बघा डिस्टन्स ऑफ पी आर आर पी पहिलं बघा. चला डिस्टन्स ऑफ आर क्यू काढायचं. मोठं डिस्टन्स आहे सॉरी जे डिस्टन्स बरोबर दिलं आर क्यू. आर क्यू किती दिलंय? आर क्यू बाबा 11 आहे. तर या ठिकाणी 11 याला म्हटलं नंबर 1. त्याच्यानंतर डिस्टन्स ऑफ आरपी अधिक पी क्यू करा. डिस्टन्स ऑफ आरपी अधिक डिस्टन्स ऑफ पी क्यू. आरपी किती बाबा माझ्याकडे? आरपी म्हणजे पी आर 3 आणि पी क्यू किती? 8. 3 अधिक 8 बरोबर किती? 11. 1 नंबर. मग इथं लिहायचं म्हणून विधान 1 व 2 वरून. विधान 1 व 2 वरून आता बघा दोन्ही गोष्टी सारख्याच आहेत. आर क्यू पण 11 आहे आणि इथं या दोघांची बेरीज सुद्धा 11 आली. म्हणजे दोन्ही बाजू सारख्या आहेत की बाबा डिस्टन्स ऑफ पी आर
अधिक डिस्टन्स ऑफ पी क्यू बरोबर डिस्टन्स ऑफ आर क्यू, ही दोन्ही बाजू सारख्या आल्या म्हणून हे विधान सत्य आहे. म्हणून हे विधान कसं आहे? सत्य आहे. हे विधान सत्य आहे. सत्य आहे. हे ऍक्च्युली 3 नंबरचा प्रश्न होता आपला. हे विधान कसं झालं? सत्य आहे. 3 नंबरचा प्रश्न. तर अशा प्रकारे आपण काय करू शकतो? हे गणित सोडू शकतो. एकदम सिंपल आहे. आता चौथं विधान बघू. आता हे चौथं विधान तुम्ही ट्राय करा. मी तुम्हाला हिंट देतो चौथ्या विधानामध्ये काय. पहिलं काय करा बरं, असत्य का असत्य बघू. आता पहिली या दोघांची वजाबाकी जर केली, पी क्यू वजा पी आर. पी क्यू 8 आहे, पी आर 3 आहे. 8 वजा 3 येईल आणि इथं डिस्टन्स ऑफ क्यू आर किती बाबा? 11 आहे. 11 आहे. बरं, 8तून 3 गेले 5 बरोबर 11. आता दोन्ही विधानं सारखी येतील का? नाही येणार. बरोबर ना? दोन्ही विधानं सारखी येणार नाही. वाटलं असं चला सोडून दाखवतो म्हणजे टेन्शन नको तुम्हाला, रिस्क नको. डिस्टन्स ऑफ क्यू आर बरोबर किती बाबा? डिस्टन्स ऑफ क्यू आर कुठे गेला? 11 आहे. चला, डिस्टन्स ऑफ क्यू आर 11. आता डिस्टन्स ऑफ पी क्यू वजा डिस्टन्स ऑफ पी आर बघा किती येते. पी क्यू कुठे गेला? पी क्यू आहे 8, पी आर आहे 3. मग लिहा 8 वजा 3, याला नंबर 2, याला नंबर 1. मग लिहायचं विधान 1 व 2 वरून. 1 व 2 वरून दोन्ही बाजू सारख्या आहेत का? नाही आहेत बाबा, सारख्या नाही आहेत. मग लिहायचं डिस्टन्स ऑफ पी क्यू वजा डिस्टन्स ऑफ पी आर इज नॉट इक्वल टू डिस्टन्स ऑफ क्यू आर. ओके, हे सारखं नाहीये म्हणून लिहायचं हे विधान असत्य आहे. ओके, याच्यामध्ये फक्त हे एकच विधान सत्य आहे, बाकी तीनही विधान असत्य आहे. इथं बाकी तुम्ही लिहा. म्हणून हे विधान लिहा पूर्ण आणि खाली लिहा हे विधान असत्य आहे. अशा प्रकारे हा दुसरा प्रश्न आपल्याला सोडवायचा आहे. आता पुढचे प्रश्न जरा छोटे छोटे आहेत. इथं जामच या प्रश्नाने वेळ घेतला आपला. बघा सगळ्यांना क्लिअर दिसतंय का? एकच मिनिट, काही मुलांना कदाचित क्लिअर दिसत नसेल. आपण जरा व्यवस्थित क्लिअर करूया सगळं. ओके चला. तर बघा या ठिकाणी जर आपण बघितलं, खाली काही बिंदूंच्या जोड्यांचे निर्देशक दिले आहेत, त्यावरून प्रत्येक जोडीतलं अंतर काढायचं. बघा पहिलं, आता इथं या जोडीतलं अंतर, आता ही जी पहिला जो पॉइंट 3 आणि 6 आहे. समजा आपण काय करू, 3 आणि 6 आहे. तर ह्या जोडीमधल्या एका जोडीला आपण समजा ए म्हणू, एका निर्देशकाला ए चा निर्देशक म्हणू 3 आणि एकाला समजा बी चा निर्देशक म्हणू 6. आता समजा डिस्टन्स ऑफ ए बी इथं काढू. किती आलं बाबा? 2 बिंदूंमधलं अंतर काढताना मोठ्या बिंदूमधून लहान बिंदू वजा करतो. मोठी संख्या 6, त्याच्यातून लहान संख्या 3 वजा केली. 6तून 3 गेले बाबा, 3 राहिले. चला, हे अंतर आलं 3. बघा एकदम छोटा मुद्दा आहे. दुसरा प्रश्न बघा, त्याच्यामध्ये ए चे निर्देशक -9 म्हणा आणि बी चे निर्देशक समजा -1 आहे. बरोबर, मग इथं डिस्टन्स ऑफ ए बी, इथं -9 मोठे का -1 मोठे? मित्रांनो इथं -1 मोठे असतात कधी. -1 त्याच्यातून वजा करायचंय -9 ला. बघा -1 आपल्या जाग्यावर, वजा वजा +9. आणि इथं बघा दोन संख्यांना भिन्न चिन्ह आहे, वजा अधिक वजा बाकी होते. 9तून 1 गेले 8, उत्तर आला 8. मित्रांनो एक लक्षात घ्या, कुठल्याही परिस्थितीमध्ये अंतर ज्यावेळेस तुम्ही काढाल दोन बिंदूंमधलं, ते अंतर नेहमी धन असतं, पॉझिटिव्ह असतं, वजामध्ये नसतं. ओके. तिसरा प्रश्न बघा. तिसऱ्या प्रश्नामध्ये आपल्याकडे समजा ए बरोबर आपण -4 म्हटलं आणि बी चे निर्देशक 5 म्हटलं. डिस्टन्स ऑफ ए बी -4 आणि 5 दोघांमध्ये मोठी संख्या कुठली? 5 आहे. 5 मधून मला वजा करायचंय. काय करायचंय? -4 ला वजा करायचंय. 5 वजा वजा +4, 5 + 4 किती झालं? 9. संपला विषय. चौथा प्रश्न एक्स, चौथा काय? एक्स आणि -2. बघा समजा ए चे निर्देशक x आहेत आणि बी चे निर्देशक -2 आहे. ठीक आहे. आता डिस्टन्स ऑफ ए बी, दोन बिंदूंमधलं अंतर. आता याच्यामध्ये मोठी संख्या कुठली? x का -2 असणार आहे? आता x ही मोठी संख्या आपण पकडू. ठीक आहे, कारण ती धन मध्ये दिसते. मग x मधून वजा करायचं. कोणाला करायचं? -2 ला करायचं. x वजा वजा +2, x +2 एवढंच राहील उत्तर. याच्या व्यतिरिक्त पुढे काय गाडी जाणार नाही. पाचवा बघा प्रश्न. पाचव्यामध्ये काय बाबा? ए चे निर्देशक x + 3 आहे. ओके. आणि बी चे निर्देशक आपल्याकडे काय? x - 3 आहे. आता इथं साहजिकच ए बी हे जे डिस्टन्स काढताना x + 3 आणि x - 3 चा जर विचार केला तर x + 3 ही नेहमी मोठी संख्या असणार आहे, +3 वाले. मग x + 3 ही जी मोठी संख्या आहे तिच्यातून वजा करायचं. कोणाला? x - 3 ला वजा करायचं. मग x + 3 हे वजा आहे. कंसाच्या बाहेर वजा असेल तर आतले चिन्ह बदलतात. +x चं -x आणि हे -3 चं झालं +3. आता इथे x गेले, काय राहिलं? 3 + 3 6 राहिले. अशा प्रकारे आपण हा प्रश्न सोडू शकतो. एकदम सोपं आहे. पुढचं -25 - 47. बघा
ए चे निर्देशक समजा -25 आहे आणि बी चे निर्देशक समजा -47 आहे. तर डिस्टन्स ऑफ ए बी, मोठ्या निर्देशकातून लहान निर्देशक वजा करायचा. आता इथं -25 मोठे का -47? -25 नेहमी मोठे असणार. -25 मोठे आणि त्याच्यातून वजा करायचं -47 ला. बघा, -25 आपल्या जागेवर वजा अधिक 47. आता वजा अधिक काय होणार? वजा बाकी. 47 मधून 25 घालवा. 7तून 5 गेले 2, 4तून 2 गेले 2, 22 उत्तर. तर एकंदरीत अशा प्रकारे हे जे काही प्रश्न आपल्याला सोडवायचे आहेत. आता एक 7वा प्रश्न राहिला, तो पण आपण बघू. त्यासाठी मी आता हा जो पहिला जो प्रश्न आहे तो रफ करतो. कोणाला लिहून घ्यायचा असेल तर स्क्रीनशॉट मारा किंवा व्हिडिओला पॉज करून लिहून घ्या, समजून घ्या. आता इथं पहिला प्रश्न मी रफ करतो आणि याच्या जागेवर आपला जो शेवटचा जो 7वा प्रश्न आपल्याला दिलेला आहे तो 7वा प्रश्न लिहितो. बघा, याच्यामध्ये ए चे निर्देशक समजा 80 आहे आणि बी चे निर्देशक -85 आहे. तर डिस्टन्स ऑफ ए बी काय येणार? मोठ्या संख्येतून लहान संख्या वजा करायची. आता मोठी संख्या -85 का 80? मित्रांनो, पॉझिटिव्ह नंबर जो आहे 80 तो नेहमी मोठा असणार. त्याच्यातून वजा करायचे -85 ला. तर 80 आपल्या जागेवर वजा अधिक 85, बरोबर. 8 दुणे 16, 165 झालं. इथं 80 अधिक 85 165. तर मित्रांनो, अशा प्रकारे दोन बिंदूंमधलं अंतर काढू शकतो. हे अंतर काढताना नेहमी मोठ्या निर्देशकातून लहान निर्देशक वजा करायचा, एवढं लक्षात घ्या. आणि अंतर काढताना जे काही उत्तर येईल, जे काही अंतर येईल दोन बिंदूंमधलं, ते नेहमी पॉझिटिव्ह असलं पाहिजे, धन असलं पाहिजे. ही गोष्ट नीट लक्षात ठेवा. बघा, तिसऱ्यानंतर पुढचा एक 4था प्रश्न आपल्याकडे एकदम सोपा आहे. बघा, संख्या रेषेवर पी बिंदूचा निर्देशक -7 आहे, बरोबर. पी पासून 8 एकक अंतरावर असणाऱ्या बिंदूचे निर्देशक. आता समजा माझ्याकडे ही संख्या रेषा आहे आणि या संख्या रेषेवर इथं पी या ठिकाणी आपला बिंदू आहे. आता या बिंदूपासून 8 एकक अंतरावरती, आता याचे निर्देशक समजा -7 आहे. पी बिंदू आहे, त्याचे निर्देशक आहेत -7. आता इथून 8 अंतरावर असणाऱ्या बिंदूचे निर्देशक. आता 8 अंतरावर कुठं? 8 अंतरावर म्हणजे बघा, एक तर 8 अंतरावर या बाजूला एक बिंदू असू शकतो. ओके, समजा या बाजूला बी बिंदू आहे आणि 8 अंतरावर या बाजूला पण एखादा बिंदू असू शकतो, समजा ए आहे, बरोबर. एवढं लक्षात घ्या. म्हणजे -7 पासून 8 अंतरावर दोन बिंदू असणार आहे. एक उजव्या बाजूला एक असू शकतो, डाव्या बाजूला एक असू शकतो. उजव्या बाजूला जो बिंदू काढायचा, त्याच्या बिंदूचे निर्देशक काढायचे असेल तर अधिक 8 करावं लागणार. -7 अधिक 8, कारण उजव्या बाजूला संख्या एक एक वाढत जातात. आणि डाव्या बाजूला काढताना -8, कारण 8 अंतरावर आहे म्हणून एका ठिकाणी अधिक 8, एका ठिकाणी -8. ओके, मग इथं लिहायचं उजव्या अंतरावरील बिंदू, उजव्या अंतरावरील बिंदू, उजव्या बाजूवरील बिंदू, उजव्या अंतरावरील बिंदू आपण म्हणू शकतो, बरोबर. 8 एकक अंतरावर असणाऱ्या बिंदूचे निर्देशक. मग इथं लिहू उजव्या बाजूकडील बिंदूचे निर्देशक, बिंदूचे निर्देशक, उजव्या बाजूकडील बिंदूचे निर्देशक. हे आपण समजा निर्देशक हे काढताना कसं काढणार की -7 अधिक 8 करावं लागणार आहे, बरोबर. -7 अधिक 8, -7 अधिक 8, वजा अधिक वजा बाकी. 8तून 7 गेले 1, म्हणजे उजव्या बाजूला जो बिंदू असेल त्याचा निर्देशक 1 असेल. आणि डाव्या बाजूकडील निर्देशक जर आपण बघितलं, डाव्या बाजूकडील निर्देशक, डाव्या बाजूकडील बिंदूचे निर्देशक -7 मधून वजा करावं लागणार आहे 8 आता आपल्याला. ओके, -7 वजा 8 वजा अधिक 7 आणि 8 15, इथं आले -15, बरोबर. म्हणजे जे काही दोन बिंदू असतील त्या दोन बिंदूंचे निर्देशांक काय बाबा, एकाचा निर्देशक 1 असेल, एकाचा निर्देशक -5 असेल, म्हणजे 1 किंवा -5 असं आपण या ठिकाणी म्हणू शकतो. तर अशा प्रकारे हा जो प्रश्न आहे तो आपण सोडू शकतो. ओके, आता पुढचा प्रश्न बघू. या प्रकारचा अजून एक प्रश्न आहे पुढे, पण बघू आता यानंतर 5वा जो प्रश्न आहे तो काय आपल्याकडे. 5वा प्रश्न बघा, एकदम सिंपल, साधा, सोपा आहे. याच्यामध्ये मला काय करायचं बघा, पहिला प्रश्न मी बघतो. A', B', C म्हणजे 3 बिंदू एका लाईनीमध्ये. पहिला ए आहे, नंतर बी आहे आणि मग सी आहे. याच्यामध्ये AC 17 आहे, BC 6.5 आहे आणि संपूर्ण AC जो आहे तो आपल्याला दिलेला आहे 17. तर आपल्याला काढायचं ए बी. एकदम साधी गोष्ट आहे. जर मला ए बी काढायचं असेल, बघा डिस्टन्स ऑफ ए बी आपल्याला काढायचा आहे. डिस्टन्स ऑफ ए बी, ए बी जर काढायचा असेल तर हा संपूर्ण एसी आहे, त्याच्यामधून हा बीसी मला मायनस करावा लागणार. बीसी ला मला काढून टाकावं लागणार आहे, बीसी ला मला वजा करावं लागणार आहे, बरोबर. म्हणजे एसी मधून बीसी काढला तर मला एबी मिळणार आहे. माहिती लिहायचं डिस्टन्स ऑफ एसी वजा डिस्टन्स ऑफ एबी, एसी वजा डिस्टन्स ऑफ बीसी, तेव्हा आपल्याला एबी मिळेल. एसी 17 आहे, त्याच्यामधून किती 6.5 वजा करायचं. बघा 17 मधून वजा करा 6.5, बरोबर. इथं शून्य घ्या,
शून्यातून 5 जात नाही, 10 मधून 5 घेतले गेले 5 पॉईंट, इथे 1 आला, 7तून 7 गेले, 7मधून 7 गेले 0, वरून आला 1, किती आले 10.5, म्हणजे इतर माझ्याकडे उत्तर येईल 10.5. संपला विषय. अशा प्रकारे आपण हा पहिला प्रश्न सोडू शकतो. याच्यातला जो दुसरा प्रश्न आहे तर तो दुसरा प्रश्न पण मित्रांनो आपण या ठिकाणी आता बघूया. दुसरा प्रश्न काय, पी डॅश क्यू डॅश आर, म्हणजे पहिला जो माझा बिंदू आहे तो पी आहे, नंतर क्यू आहे आणि नंतर आर आहे. त्याच्यामध्ये पी क्यू 3.4 आहे आणि क्यू आर 5.7 आहे आणि मला काढायचं आहे डिस्टन्स ऑफ पी आर. एकदम साधा सोपा भारी प्रश्न. पी क्यू अधिक क्यू आर, भाऊ दोघांची बेरीज केली, माझं उत्तर आलं, विषय संपला. दोघांची बेरीज, डिस्टन्स ऑफ पी क्यू अधिक डिस्टन्स ऑफ क्यू आर, पी क्यू अधिक क्यू आर, पी क्यू 3.4 आणि क्यू आर किती 5.7, दोघांची बेरीज, 7 आणि 4 11, चलाला 1, 5 आणि 1 6, 7 8 9, 9.1. संपला विषय. अशा प्रकारे हा प्रश्न आपण सोडू शकतो. एकदा परत बघा, 5.7 आणि 3.4, 7 आणि 4 11चे 1, हातच्याला 1, 5 6 7 8 9, 9.1. तर अशा प्रकारे मित्रांनो ही गणितं सोडू शकतो. तिलाही सोपी गणित आहेत आणि या प्रकारची गणितं आपण मागे सराव संच 1.1 मध्ये सुद्धा बघितलेली आहेत. ओके, चला पुढे जाऊ. आता पुढचा 5व्या नंतर 6वा प्रश्न बघू बाबा. हे बघा, हा 6वा प्रश्न मगाशी पण बघितला होता. एका संख्या रेषेवर ए बिंदूचा निर्देशांक 1 आहे, तर ए पासून 7 एकक अंतरावर असलेल्या बिंदूंचे निर्देशक. समजा मगाशी आपण म्हटलं, समजा ही आपली संख्या रेषा आहे आणि या संख्या रेषेवर समजा ए बिंदूचा निर्देशक, समजा इथे ए बिंदू आहे, याचा समजा इथे ए बिंदू आहे, त्याचा निर्देशक किती 1 आहे ए बिंदूचा. तर 7 एकक अंतरावर 2 बिंदू असतील. एक तर उजव्या बाजूला एक बिंदू असेल, मगाशी आपण म्हटलं इथे एक बिंदू असेल, समजा त्याला आपण नाव देऊ क्यू, आणि डाव्या बाजूला एक बिंदू असेल, त्याचं नाव देऊ समजा पी. असे 2 बिंदू असतील. ओके, यांचे निर्देशक. आता उजव्या बाजूला जो निर्देशक असेल, उजव्या बाजूला संख्या धन असतात, अधिक अधिक होत राहतात, म्हणून इथं अधिक 7, 7 एकक अंतरावर असणारा बिंदू अधिक 7, आणि डाव्या बाजूला 7 एकक अंतरावर असलेला बिंदू वजा 7. ओके, मग आता आपण म्हणू डाव्या बाजूकडील बिंदूचे निर्देशक. उजव्या बाजूकडील लिहू पहिलं, उजव्या बाजूकडील बिंदूचे निर्देशक, बिंदूचे निर्देशक. ओके, उजव्या बाजूला जो बिंदू असेल त्याचे जे निर्देशक आहे ते काय असणार आहे बाबा, उजव्या बाजूला असेल तर अधिक 1 असणार. ओके, अधिक असणार, 1 अधिक 7 बरोबर किती 8. हा जो 1 आहे त्याच्यामध्ये 7 मिळवायचा 8, म्हणजे उजव्या बाजूला जो बिंदू असेल त्याचे निर्देशक 8 असेल. आणि डाव्या बाजूकडील, हे सगळं असंच्या असं लिहायचं, डाव्या बाजूकडील बिंदूचे निर्देशक किती 1 वजा 7 करा, 1 वजा 7 किती वजा 6, म्हणजे 2 बिंदू असतील 7 एकक अंतरावर, एक असेल उजव्या बाजूला, एक असेल डाव्या बाजूला. उजव्या बाजूला जर बिंदू असेल तर त्याचे निर्देशक 8 येतील, आणि डाव्या बाजूला जर तो बिंदू असेल तर त्याचे निर्देशक वजा 6 येतील. तर मगाशी चौथा प्रश्न आणि 6वा प्रश्न सारखाच आहे, सेम आहे. आता पुढे जाऊ बघा. 7वा प्रश्न, पुढील विधाने सशर्त स्वरूपात लिहा. आता सशर्त स्वरूपात लिहिताना काळजी घ्यायची, याच्यामध्ये 2 विधानं असतात, बरोबर, 2 वाक्य असतात. बघा, प्रत्येक समभुज चौकोन हा चौरस असतो. आता इथं 2 गोष्टी आहेत, समभुज चौकोन आणि चौरस. मग इथं आपण काय करायचं, याचे 2 भाग करायचे. आता समभुज चौकोन आहे, बरोबर, मग इथे लिहायचं, जर एखादा चौकोन समभुज चौकोन असेल, जर आणि तरच्या स्वरूपात लिहायचं. म्हणजे पहिले लिहायचं जर समभुज चौकोन आहे, म्हणजे एखादा चौकोन समभुज चौकोन असेल तर नंतर चौरस लिहा, तर तो चौरस असतो, असं लिहू शकतो. त्याच्यानंतर बघा, रेषीय जोडीतील कोण परस्परांचे पूरक असतात. आता रेषीय जोडीतील कोण आणि परस्परांचे पूरक ही 2 वाक्य आहेत. आता रेषीय जोडीतील कोण जे आहे त्याच्या अगोदर जर लिहा. जर रेषीय जोडीतील कोण, फक्त नुसतं रेषीय जोडीतील कोण नका लिहू, जर दिलेले कोण रेषीय जोडीतील कोण असतील आणि नंतर लिहा तर ते परस्परांचे पूरक असतात. संपला विषय. इथं 2 काय बाबा, त्रिकोण ही 3 रेषाखंडांनी तयार झालेली आकृती असते. मग इथं लिहायचं, जर एखादी आकृती त्रिकोण असेल तर ती 3, आणि नंतर लिहायचं तर ती 3 रेषाखंडांनी तयार झालेली आकृती असेल. झालं. इथं बघा, केवळ 2च विभाजक असलेल्या संख्येला मूळ संख्या म्हणतात. आता केवळ 2च विभाजक, बरोबर, आणि असलेल्या संख्येला मूळ संख्या, केवळ 2च विभाजक आणि मूळ संख्या. मग लिहायचं, एखाद्या संख्येचे 2च विभाजक असेल तर मग त्या संख्येला मूळ संख्या म्हणतात. असं आपण या ठिकाणी इथं लिहू शकतो. बघा, मी इथं ऑलरेडी काही वाक्य तयार करून ठेवलेले आहेत, ते तुम्ही बघा. समभुज चौकोन, म्हणजे वेळ वाचावा म्हणून
जर एखादा चौकोन समभुज चौकोन असेल तर तो चौरस असतो. रेषीय जोडीतील कोण परस्परांचे पूरक असतात. म्हणजे काय, जर दोन कोण रेषीय जोडीतील कोण असतील तर ते परस्परांचे पूरक असतात. त्रिकोण ही 3 रेषाखंडांनी तयार झालेली आकृती असते. जर एखादी आकृती त्रिकोण असेल तर ती 3 रेषाखंडांनी तयार झालेली असेल. पुढचा, केवळ 2च विभाजक असलेल्या संख्येला मूळ संख्या म्हणतात. जर एखाद्या संख्येचे केवळ 2च विभाजक असतील तर त्या संख्येला मूळ संख्या म्हणतात. एकदम साधी सोपी विधान आहेत मित्रांनो, लक्षात घ्या. पुढचा पॉइंट बघा, पुढील विधानांचा व्यत्यास लिहा. व्यत्यास म्हणजे उलटा. बघा, जर एखाद्या बहुभुजाकृतीच्या कोनांच्या मापांची बेरीज 180 अंश असेल तर ती त्रिकोण असते. आता इथं दोन वाक्य आहेत. हे पहिलं त्रिकोण आहे आणि दुसरं हे बेरीज 180. बरोबर. मग इथं जर तरच्या स्वरूपात लिहायचं. मागच्या वाक्यामध्ये काय केलं, जर लिहून पहिलं वाक्य आणि तर लिहून दुसरं वाक्य. आता इथं उलट करायचं, जर लिहून दुसरं वाक्य आधी लिहायचं. आता जर ती आकृती त्रिकोण असते म्हटले ना, मग इथं लिहायचं जर एखादी आकृती त्रिकोण असेल, जर एखादी आकृती त्रिकोण असेल तर त्याच्या कोनांच्या मापांची बेरीज 180 अंश असते असं काहीतरी येईल. इथं बघा, आता इथं बघा, दोन कोनांच्या मापांची बेरीज 90 असेल तर ते परस्परांचे कोटी कोण असतात. आता परस्परांचे कोटी कोण नंतर आणि मापांची बेरीज 90. मग इथं लिहायचं जर दोन कोण कोटी कोण असतील तर त्यांच्या मापांची बेरीज 180 अंश असेल. म्हणजे दुसरं वाक्य आधी लिहायचं आणि पहिलं जे काही विधान आहे ते नंतर लिहायचं. तसंच इथं दोन समांतर रेषांना एका छेदिकेने छेदले असताना होणारे संगत कोण एकरूप असतात. होणारे संगत कोण आधी लिहा आणि दोन समांतर रेषा नंतर लिहा. मग इथं लिहायचं जर दोन रेषा आणि त्यांच्या छेदिकेने तयार झालेले कोण संगत कोण असतील तर त्या रेषा समांतर असतात असं आपण म्हणू शकतो. आणि इथं संख्येतील अंकांच्या बेरजेला 3 ने भाग जात असेल तर त्या संख्येला 3 ने भाग जातो. तर त्या संख्येला 3 ने भाग जातो. मग इथं लिहायचं जर एखाद्या संख्येला 3 ने भाग जात असेल तर त्या संख्येतील अंकांच्या बेरजेला 3 ने भाग जातो. अशा प्रकारे जर फक्त जर तरच्या स्वरूपातच लिहायचं. फक्त दुसरं जे काही सेंटेन्स आहे त्याला अगोदर लिहायचं. आता बघा इथं उदाहरणार्थ आपण या ठिकाणी दिलेलं आहे, तर याचा तुम्ही स्क्रीनशॉट वगैरे घ्या. आता हे काय जास्त एक्सप्लेन करत बसत नाही मी. ओके. आता 9वा प्रश्न जरा वेगळा आहे. बघा, पुढील विधानांतील पक्ष व साध्य लिहायचे. आता बघा, जर त्रिकोणाच्या 3 बाजू एकरूप असतील तर त्याचे 3 कोन एकरूप असतात. आता बघा, जर त्रिकोणाच्या 3, आता इथं जर आणि तर आहे, तर तरच्या आधीचं वाक्य पक्षामध्ये आणि नंतरचं वाक्य साध्यामध्ये लिहायचं. बरोबर. आता इथं काय दिलंय, त्रिकोणाच्या 3 बाजू एकरूप असतील. पक्षामध्ये काय लिहायचं बाबा, एक वाटलं तर त्रिकोण काढा मित्रांनो. बघा, एक त्रिकोण काढा. समजा एबीसी मी त्रिकोण काढला. ओके. त्याच्यात पक्ष काय लिहायचं की बाबा काय सांगितलंय, जर त्रिकोणाच्या 3 बाजू एकरूप असतील. मग याच्या 3 बाजू एकरूप, बरं का, बाजू एबी, इथं लिहायचं बाजू एबी. ओके. एकरूप बाजू बीसी, एकरूप बाजू एसी. चला, पक्षात लिहिलं. तरच्या आधी आहे ते पक्षामध्ये लिहिलं. आता साध्य, तरच्या नंतर जे आहे ते साध्यामध्ये लिहायचं. काय लिहिलं बाबा, तरच्या नंतर त्याचे तिन्ही कोण एकरूप असतात. 3 कोण एकरूप. झाला, कोण ए एकरूप कोण बी एकरूप कोण सी. झालं. याच्याऐवजी तुम्ही पीक्यूआर नाव लिहिलं, बाजू पीक्यू एकरूप क्यू, बाजू पीक्यू एकरूप क्यू आर एकरूप पी आर असं लिहिलं तरी चालेल. आणि साध्यामध्ये कोण पी एकरूप क्यू एकरूप आर असं लिहिलं तरी चालेल. मी त्रिकोण एबीसी घेतला. समांतर भुज चौकोनाचे कर्ण परस्परांना दुभागतात. बरोबर. आता इथं पक्षामध्ये काय आहे बाबा, समांतर भुज चौकोनाचे कर्ण परस्परांना दुभागतात. एक आकृती वाटलंच तर आपल्या माहितीसाठी काढा. एबीसीडी हा समांतर भुज चौकोन आहे. याचे कर्ण परस्परांना काय करतात, दुभागतात. आता बघा, समांतर भुज चौकोनाचे कर्ण परस्परांना दुभागतात. कर्ण परस्परांना दुभागतात हे साध्यामध्ये आलं पाहिजे. पक्षामध्ये काय काय आलं पाहिजे बाबा, की पक्षामध्ये लिहू बाबा, पहिली गोष्ट पक्षामध्ये पहिली गोष्ट लिहा, चौकोन एबीसीडी हा समांतर भुज चौकोन आहे. बरोबर. समांतर भुज चौकोन आहे. बरोबर, चौकोन आहे हे पक्षात लिहिलं. अजून पक्षामध्ये लिहू शकतो दुसरा मुद्दा, काय लिहू शकतो, कर्ण एसी, कर्ण एसी व कर्ण बीसी, कर्ण बीडी एकमेकांना ओ बिंदूत छेदतात. बरं का, ओ बिंदूत छेदतात असं आपण म्हणू. ओ बिंदूत छेदतात. जे आकृतीमध्ये दिसतं ते लिहू. पक्षामध्ये, पक्षात काय लिहिलं,
चौकोन एबीसीडी हा समांतरभुज चौकोन आहे आणि दुसरा मुद्दा कर्ण एसी व बीडी परस्परांना ओ बिंदूत छेदतात आणि साध्य काय करायचं आपल्याला साध्य करायचंय कर्ण परस्परांना दुभागतात. म्हणजे कर्ण परस्परांना दुभागतात म्हणजे परस्परांचे दोन एकरूप भाग करतात. म्हणजे बघा म्हणजे काय करायचं एसी बरोबर म्हणजे परस्परांना दुभागतात म्हणजे वाटलंच तर इथं लिहा कर्ण परस्परांना दुभागतात एवढं लिहिलं तरी चालेल किंवा एसी बरोबर 2 एओ किंवा बाबा आपल्याला बघा परस्परांना दुभागतात इथे लिहा कर्ण बीडी व एसी हे परस्परांना दुभागतात असं आपण या ठिकाणी लिहिलं तरी चालू शकतं. किंवा मग आता याच्यामध्ये असं लिहा म्हणजे 2-3 गोष्टी आहे की एओ बरोबर 1/2 किंवा परस्परांना दुभागतात म्हणजे एओ बरोबर एकरूप ओसी आणि दुसरा मुद्दा बीओ बरोबर ओडी असं सुद्धा लिहू शकता की एओ बरोबर ओसी म्हणजे या कर्णाचे दोन भाग झाले आणि बीओ एकरूप ओडी म्हणजे बीडी या कर्णाचे दोन भाग झाले. म्हणजे अशा प्रकारे तुम्ही या प्रश्नाचं उत्तर लिहू शकता. मी थोडासा बाजूला झालोय याचा जर स्क्रीनशॉट वगैरे जर तुम्हाला घ्यायचा असेल तर हा स्क्रीनशॉट घ्या. यानंतर आपण आपला जे पुढचा जे काही प्रश्न आहे तर त्या प्रश्नाकडे वळूयात. पुढचा एक शेवटचा मित्रांनो प्रश्न आपला बाकी आहे आणि शेवटचा प्रश्न सुद्धा खूप सोपा आणि खूप महत्वाचा आहे. ठीक आहे, आता पुढे बघा शेवटच्या प्रश्नाकडे आपण वळूयात. शेवटचा लास्टचा बघा इथं आपल्याला काय करायचं इथं ते सांगितलंय की आकृती काढून पक्ष साध्य लिहा. आता दोन समभुज त्रिकोण म्हणजे दोन समभुज त्रिकोणांच्या आकृती काढा. हा एक त्रिकोण झाला आणि हा एक झाला. दोन्ही समभुज त्रिकोण एकाचं नाव आहे एबीसी एकाचं नाव आहे पी क्यू आर असे दोन समभुज त्रिकोण काढले. याच्या या तीन बाजू एकरूप याच्या पण या तीन बाजू एकरूप. ठीक आहे, मग पक्षामध्ये काय लिहायचं बाबा आपल्याला काय सांगितलंय की दोन समभुज त्रिकोण समरूप असतात. मग पक्षामध्ये लिहू पहिला मुद्दा त्रिकोण एबीसी व त्रिकोण पी क्यू आर हे समभुज त्रिकोण आहेत. समभुज त्रिकोण आहेत त्रिकोण आहेत हे झालं पक्षात की बाबा हे दोघ जण समभुज त्रिकोण आहेत झालं पक्षामध्ये. साध्य काय लिहायचं बाबा साध्य आपल्याला लिहायचंय साध्यामध्ये लिहायचं की बाबा हे दोन समरूप असतात म्हणजे समभुज त्रिकोण पक्षामध्ये लिहिलं जो आकृती काढली आणि पक्षात लिहिलं त्रिकोण एबीसी व पीक्यूआर हे समभुज आहे. साध्यामध्ये काय लिहायचं ते समरूप असतात म्हणजे त्रिकोण एबीसी समरूपतेचं चिन्ह आहे बघा उलटा आहे समरूप त्रिकोण पीक्यूआर हे आपल्याला सिद्ध करायचं असतं. झालं एवढंच विषय जास्त मोठा नाही मित्रांनो. हा जो प्रश्न संग्रह आहे संकीर्ण प्रश्न संग्रह एकदम सोपा आहे. आता पुढचा प्रश्न बघू याच्यातला दुसरा बघा रेषीय जोडीतील कोण एकरूप असतील तर त्यापैकी प्रत्येक कोण काटकोन असतो. बघा रेषीय जोडीतील कोण एकरूप असतील तर त्यापैकी प्रत्येक कोण काटकोन असतो. आता रेषीय जोडीतील कोण म्हणजे काय एका रेषेमध्ये येणारे कोण. आता समजा आपण रेषीय जोडीतील कोण काढला आता ही एक रेषा आहे त्या रेषीय जोडीतील हा कोण समजा इथं आहे ए बी आणि सी आणि एबीडी हे दोन कोण आहे. आता इथं काय सांगितलंय पहिला मुद्दा हे दोन कोण आपण या ठिकाणी दाखवले. त्याच्यामध्ये पक्षात काय लिहिणार बाबा इथं सांगितलंय जर रेषीय जोडीतील कोण एकरूप असतील. आता हे दोन कोण रेषीय जोडीतील कोण आहेत मग असं पहिला मुद्दा लिहू कोण ए बी सी व कोण ए बी डी हे रेषीय जोडीतील कोण आहेत. रेषीय जोडीतील कोण आहेत रेषीय जोडीतील बरोबर रेषीय जोडीतील कोण आहेत आपण म्हणू शकतो हे रेषीय जोडीतील कोण आहेत. हे पक्षातलं पहिलं विधान. दुसरा मुद्दा आपण याच्यामध्ये लिहू शकतो की हे दोघं जण एकरूप आहे. काय सांगितलं की बाबा हे दोन कोण जर एकरूप असतील कोण एबीसी एकरूप कोण एबीडी चला दोघं जण एकरूप हे पक्षामध्ये दिले. साध्यामध्ये काय लिहिणार आपण इथं साध्य बघा साध्यामध्ये आपल्याला काय लिहायचंय की तर त्यापैकी प्रत्येक कोण काटकोन असतो म्हणजे दोन्ही सुद्धा काटकोन म्हणजे दोन्ही सुद्धा 90 अंशाचे. एबीसी बरोबर कोण एबीडी बरोबर 90 अंशाचे हे आपल्याला सिद्ध करायचं म्हणजे हे साध्य. तर प्रत्येक कोण काटकोन असतो म्हणजे एबीसी बरोबर एबीडी बरोबर 90 अंश असं काहीतरी आलं पाहिजे. ठीक आहे, याचा स्क्रीनशॉट घेऊ शकता. याच्यानंतर आपण पुढचा प्रश्न बघूयात. ओके बघा पुढचा प्रश्न बघा की त्रिकोणाच्या दोन बाजूंवर काढलेले शिरोलंब म्हणजे एक त्रिकोण काढायचा आहे. आता या त्रिकोणाचं नाव समजा एबीसी. आता या दोन बाजूंवर शिरोलंब म्हणजे काय इथं बी मधून एक लंब टाकला असा या बाजूवर एका शिरोबिंदूतून दुसऱ्या बाजूवर लंब टाकला समजा बीई आणि इथून एक लंब टाकला सी मधून सीडी
ओके, असा दुसरा लंब टाकला. बघा, जर त्रिकोणाच्या दोन बाजूंवर काढलेले लंब जर एकरूप असतील, म्हणजे हे दोघं जण एकरूप आहेत, तर त्या दोन बाजू एकरूप असतात. त्या दोन बाजू म्हणजे ए बी आणि एसी एकरूप असतात, हे सिद्ध करायचं. तर पक्षामध्ये मी काय लिहिणार? पक्षामध्ये पहिला मुद्दा लिहिणार की बाबा सीडी लंब ए बी, सीडी हा ए बी वर लंब आहे. दुसरा पॉइंट बीई लंब एसी, बीई लंब एसी, बरोबर, बीई हा एसी वर लंब काढलाय. आणि तिसरा मुद्दा काय बाबा, हे शिरोलंब एकरूप आहेत, म्हणजे शिरोलंब बीई की बाबा रेख बीई एकरूप रेख सीडी हे एकरूप आहे. ओके, तर सिद्ध करा. साध्य काय करायचं बाबा? तर सिद्ध करा, साध्य करायचं तर त्या दोन बाजू एकरूप असतील, म्हणजे ज्या बाजूवर लंब टाकलाय कोण, ए बी आणि एसी. ओके, मग इथे लिहायचं बाजू ए बी एकरूप बाजू एसी, बाजू ए बी एकरूप बाजू एसी. अशा प्रकारे आपल्याला हे लिहिता येईल. ओके, तर मित्रांनो, अशा प्रकारे आपण हा संकीर्ण प्रश्न संग्रह एक बघितलाय. नक्कीच तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. नवीन असाल आपल्या युट्यूब चॅनलवर, अजूनपर्यंत चॅनल सबस्क्राईब नसेल केला तर पटकन चॅनल सबस्क्राईब करा आणि त्या बाजूला एक बेलचं बटन आहे ते सुद्धा दाबा, जेणेकरून मी अपलोड केलेल्या प्रत्येक नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचेल. तर आजच्या या व्हिडिओमध्ये इथेच थांबूयात मित्रांनो. बाय सर्वांना, धन्यवाद.